भारत सरकारने पासपोर्ट सेवेमध्ये मोठा बदल केलाय। सरकारने पासपोर्ट सेवा कार्यक्रम V2.0 सुरू केलेला आहे आणि आपण पाहतोय या कार्यक्रमाअंतर्गत देशभरामध्ये ई पासपोर्ट प्रणाली लागू करण्यात आली आहे। त्यामुळे भारतातील आणि परदेशातील भारतीय दूतावासांमध्ये नवीन पासपोर्ट आणि नूतनीकरणासाठी फक्त चिप सक्षम ई पासपोर्ट जारी केले जाणार आहेत। जुने पासपोर्टही नागरिकांना नेहमीप्रमाणेच वापरता येणार आहेत, मात्र ते कालबाह्य झाल्यानंतर त्यांना चिप असलेला पासपोर्ट जारी केला जाणार आहे। तर हा बदल नेमका काय आपण पाहतोय। भारत सरकारकडून पासपोर्ट सेवा V2.0 कार्यक्रम जारी करण्यात आलाय। देशभरात ई पासपोर्ट प्रणाली लागू करण्यात आली आहे। तर चिप आधारित पासपोर्ट असेल। दरम्यान चिप मध्ये बायोमेट्रिक तपशील, स्वाक्षरी आणि फेस स्कॅनिंग असेल। तर पासपोर्ट सुरक्षित करण्यासाठी सरकारचं हे पाऊल अतिशय महत्त्वाचं मानलं जात आहे। दरम्यान जुना पासपोर्ट देखील तुम्हाला वापरता येणार आहे। भारत सरकारकडून पासपोर्ट सेवा कार्यक्रम जारी करण्यात आला आहे।